नमस्कार, मी अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्चे दाबेली. जसं बाहेर गाड्यावर मिळते तसे. तसं आता मसाला तयारच करायचा. कच्चे दाबेलीचा मसाला तयार करायचा. 2 चमचे मी खोबरं घेतलेलं आहे किसून. सुकं खोबरं, पाव वाटी धनिया, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 चमचा काळं मिरं, 1-1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी इलायची आणि ते सगळं आपल्याला भाजून घ्यायचे. तमालपत्र 1 घेतलेला आहे. अर्धे चमचे लवंग घेतलेले आहे. दाबेलीचा मसाला चांगला पिसून घेतलेला आहे. हा मसाला सगळ्या पदार्थामध्ये वापरला जाणार आहे. 1 तास मी चिंच भिजू घालून चिंचेचा कोळ तयार करून गाळून घेतलेला आहे. आता हे कोळ आपल्याला चिंचेची चटणी तयार करायची आहे. आता मी याच्यामध्ये पाणी चांगलं उकळून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. 1 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. 1 भाजलेला जिरा चमचा 1 पावडर टाकलेला आहे. दाबेलीचा 1 चमचा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. हे चांगलं तुम्हाला आटवून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं उकळून आटवून घ्यायचे आहे. अशी गाढी चटणी तयार करायची आहे. आणि आपल्याला आता 7 ते 8 सुक्या मिरच्या मी 1 तास पाण्यात भिजवून झालेला. 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या त्या टाकायच्या आहेत. 2 चमचे शेंगदाणे टाकायचे आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे. हा मसाला तुम्हाला आणि मिरचीचं भिजवलेलं पाणी ते टाकून त्याच्यात मसाला पिसून घ्यायचा आहे. आता 3 चमचे मी तेलाचे टाकलेले आहेत. आता पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्याच्यानं 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. 1 चमचा डबल मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. अर्धा चमचा पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला याच्यात शेंगदाणे मी भाजून छिलके काढून घेतलेले आहेत. ते शेंगदाणे मिक्स करायचे आहेत. हे मसाले शेंगदाणे तयार करायचे आहेत. त्यात थोडीशी साखर टाकायची अर्धा चमचा. आता मी 3-4 चमचे तेलाचे घेतलेले आहेत. आता हा बटाट्याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर टाकलेले आहे. 1 चमचा दाबेली मसाला टाकलेला आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण बटाटे हे बॉईल करून घेतलेले आहे ते स्मॅश करायचे आहेत. आता हा मसाला तयार होऊन त्या धनिया डाळिंबाचे हे करून असं गाड्यासारखा मसाला तयार करून झालेला आहे. पाव आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि ते पावाला आपल्याला खालच्या बाजूने चिंचेची आंबट गोड चटणी लावायची आहे. आणि आपल्याला हा आता मसाला त्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला भरायचा आहे. हा मसाला म्हणून त्याच्यावरून डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत. वरच्या साईडला मसाले शेंगदाणे टाकायचे आहेत. वरच्या बाजूला लसणी चटणी लावून घ्यायची आहे. आणि हा पाव चांगला बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळे पाव आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तव्यामध्ये बटर टाकून दोन्ही बाजूने पाव शेकून द्यायचे. पाव जास्त शेकायचे नाहीत, कडक करायचे नाही आहेत.